महाराष्ट्र में मराठी माध्यम के स्कूलों के बंद होने और आश्रम स्कूलों की बदहाल व्यवस्था को लेकर सुप्रीम कोर्ट के न्यायमूर्ति प्रसन्ना बी वराले ने गंभीर चिंता जताई है। धुले जिले में एक कार्यक्रम के दौरान न्यायमूर्ति वराले ने कहा कि सरकार कुंभ मेले और बड़े कॉरिडोर प्रोजेक्ट पर हजारों रुपए खर्च कर रही है। उन्हें विकास कार्यों पर कोई आपत्ति नहीं है, लेकिन शिक्षा जैसी बुनियादी ज़रूरतों को नज़रअंदाज नहीं किया जा सकता। उन्होंने कहा कि कुंभ के लिए तय हजारों करोड़ रुपए में सिर्फ 0.1% यानी करीब 32 करोड़ रुपए स्कूलों के लिए खर्च किए जाते तो राज्य की 100 से 125 माध्यम की स्कूलें बंद होने से बच सकती थी। न्यायमूर्ति वराले ने कहा कि उन्होंने खुद नगर पालिका और जिला परिषद की मराठी माध्यम की स्कूलों में 10वीं तक पढ़ाई की है। उनके मुताबिक मराठी भाषा में पढ़ाई ने उन्हें व्यापक और उदार सोच दी। वहीं उन्होंने आश्रम स्कूलों की बदहाल स्थिति पर भी चिंता जताई। उन्होंने हाल ही में 3 छात्रों की सर्पदंश से हुई मौत का जिक्र करते हुए कहा कि पर्याप्त सुविधाओं के अभाव में छात्रों को जमीन पर सोना पड़ता था। न्यायमूर्ति वराले ने बढ़ती छात्र संख्या के बीच शिक्षा के बजट में कमी पर भी सवाल उठाया। उन्होंने सरकार से बच्चों को बेहतर स्कूल, अच्छे शिक्षक, साफ शौचालय, शुद्ध पानी के साथ स्किल डेवलपमेंट और हुनर निखारने के अवसर देने की अपील की। उन्होंने कहा कि स्कूल सिर्फ किताबों तक सीमित नहीं होने चाहिए, बल्कि बच्चों को सीखने और आगे बढ़ने का बेहतर माहौल मिलना चाहिए। गुरूंचं वर्णन मी सगळ्या धरतीचा कागद केला, सगळ्या जंगलाची लेखणी केली आणि 7 समुद्राची शाही केली, तरी मला माझ्या गुरूंचं गुण लिहिता येणार नाही, सांगता येणार नाही, असं कबीरजी म्हणाले। आणि आज तुमच्या गुरूंनी खरंच ते कबीरांचे उद्गार सार्थ करून दाखवले की खरं अशा गुरूंचं गुण कसं गायचं, कुठल्या शब्दात गायचे। आपण सर्व सुदैवी आहात की तुम्हाला असे छान तुम्हाला दिशा देणारे शिक्षक मिळाले। या शाळेसाठी मनापासून ज्यांनी हर तऱ्हेची मदत केली ते जे या शाळेच्या पाठीशी उभे आहेत, अमरीश भाई आहेत, आपले आमदार आहेत, जिल्हा परिषदेचे काही आपले अधिकारी असतील, जे कोणी असतील, त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक। मी 2-3 आठवड्यापासून मला वेगवेगळ्या ठिकाणी जायचा प्रसंग आला आणि काही गोष्टींचा उल्लेख केला मी काही ठिकाणी। थोडक्यात मला जाणवणारा जो एक भाग होता की एकीकडे मी असं पाहिलं की आपलं शासन तर म्हणतंय की आम्ही खूपसा काही निधी वेगवेगळ्या कामांसाठी देऊ, कुंभमेळ्यासाठी 32,000 उपमुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले 34,000 कोटी देऊ। नंतर कुठेतरी बातमी वाचली की एका कॉरिडॉरसाठी आम्ही 11,000 कोटी रुपये खर्च करू। एवढे 1,000 कोटी रुपये जे शासन वेगवेगळ्या विकासांच्या कामासाठी खर्च करते, त्याच्याविषयी मला कुठलाही आक्षेप नाही। पण जर या हजारो कोटीच्या रकमेत जर साधन तरतूद करत असेल तर या रकमेपैकी मी असं म्हणालो की 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्या बंद पडल्या। आणि मी हे तुम्हाला आग्रहाने, आवर्जून आणि स्वानुभवाने सांगतो की मी माझं पूर्ण प्राथमिक, माध्यमिक, इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण मराठी माध्यमात घेतलेलं आहे। नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांतून घेतलं आणि त्यामुळे माझं काही अडलेलं नाही। किंबहुना मराठी भाषेतनं शिकल्यामुळे मी अधिक, ज्याला एका अर्थाने म्हणेन की मला मराठी भाषेने दुसऱ्यांकडे पाहण्याची एक
उदार मताची दृष्टी दिली. माझ्या भाषेने मला बंधुत्वाची शिक्षण दिली. आणि म्हणूनच माऊली जे म्हणतात की माझ्या मराठीचा बोलू कौतुके परी अमृताचे पैजा जिंके, किंवा आमच्या सुरेश भटांनी म्हटलेलं त्यांची कविता हीच आपण महाराष्ट्र गीत म्हणून सांगतो की बोलतो मराठी ऐकतो मराठी लाभले आम्हा सौभाग्य, बोलतो मराठी एक धर्म एक जात सांगतो मराठी.